नमस्कार सर्वांना. तर आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत EDA एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस म्हणजे तुम्ही डेटाचं विश्लेषण कसे करणार आहात आणि इनसाइट्स म्हणजे अंतर्दृष्टी कशी गोळा करणार आहात. तर आपण एक व्हिज्युअल टूलचा वापर करून या गोष्टी करणार आहोत. ठीक आहे. सो Tableau हा एक टूल आहे ज्याचा ज्याचा वापर करून आपण हे इनसाइट्स गॅदरिंग करू शकतो. सो मी माझी Tableauची स्क्रीन तुम्हाला शेअर करते. सो इथे बेसिकली आपण काय करणार आहोत, तर बघा, इथे आपल्याकडे एक टेबल आहे आणि या टेबलमध्ये खूप सारे कॉलम्स आहेत. कॅटेगरी, सिटी, कंट्री, कस्टमर आयडी, कस्टमर नेम आणि खूप काही. यामध्ये अजून डिस्काउंट, प्रॉफिट, क्वांटिटी, सेल्स अशीही काही डेटा आहेत. ठीक आहे. आणि याच पद्धतीने इथे आपल्याला काही ग्राफ दिसत आहेत. बरोबर? मग या डेटामधून तुम्ही कुठल्याही गोष्टी निवडून आणि यामधील ग्राफ निवडून तुम्ही बेसिकली या डेटाचे विश्लेषण करू शकता. डेटामधून महत्त्वाच्या गोष्टी गॅदर करू शकता, इनसाइट्स काढू शकता. ठीक आहे. मग त्या कशा पद्धतीने काढायच्या? तर चला आपण ते बघूयात. आता जर कॅटेगरी वाईज आपल्याला डेटा जर बघायचा असेल, तर मी कॉलममध्ये टाकते कॅटेगरी आणि रोमध्ये मी टाकेल की प्रॉफिट. ठीक आहे. रोजमध्ये मी टाकला प्रॉफिट. आता यामधून मला काय लक्षात येत आहे, तर लक्षात हे येतंय, की टेक्नॉलॉजी ही जी कॅटेगरी आहे, ती सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल आहे. त्यानंतर ऑफिस सप्लाईज आणि त्यानंतर फर्निचर. या 3 कॅटेगरीमधनं सगळ्यात जास्त जो प्रॉफिट भेटतोय आपल्याला, तो भेटतोय टेक्नॉलॉजीने. आता सम ऑफ प्रॉफिट इथे वेगवेगळ्या गोष्टी आपण सिलेक्ट देखील करू शकतो फॉर्मॅटिंग. जसं इथे सम आहे, इथे एव्हरेज ऑफ प्रॉफिट. सगळ्यात जास्त एव्हरेज कुणाचं भेटतंय? टेक्नॉलॉजीचं एव्हरेज सगळ्यात जास्त भेटतंय. लाइकवाईज तुम्ही हे चेंज देखील करू शकता, बदलू शकता. ठीक आहे. बरं रॅदर दॅन कॅटेगरी जर मला बघायचं आहे, की कुठल्या स्टेटमधून सगळ्यात जास्त प्रॉफिट होतंय, ठीक आहे. तर आता हा डेटा तर मेच झाला. आपण हे सांगू नाही शकत आहे यातून. मग मी इथे याला असेंडिंग किंवा डिसेंडिंगमध्ये अरेंज करते. इथे मी डिसेंडिंगमध्ये अरेंज केलं. मग सगळ्यात जास्त जे कंट्री आहे, जे स्टेट आहे, जे मला सगळ्यात जास्त प्रॉफिट देतंय ते आहे कॅलिफोर्निया. बघा कॅलिफोर्निया 76,381 आणि तेच जर मी न्यूयॉर्कमध्ये 74,039 आणि त्यानंतर हे ग्रॅज्युअली डिक्रीजिंग मॅनरमध्ये आहे आणि हे निगेटिव्हमध्ये प्रॉफिट आहे बघा. टेक्सासमध्ये सगळ्यात कमी प्रॉफिट आहे. ओहिओमध्ये त्यापेक्षा थोडंसं जास्त प्रॉफिट आहे. टेक्सास सगळ्यात लेस. म्हणजे इथे निअर अबाउट आपण म्हणू की प्रॉफिट निगेटिव्हमध्ये प्रॉफिट आहे. म्हणजे आपण इथे लॉसमध्ये बिझनेस करत आहोत. राइट? सो हे झालं डेटा. तर तुम्ही इथून डेटा घेऊन इथे कॉलम आणि रोजमध्ये टाकलं, तर तुम्हाला अशा पद्धतीने डेटा इथे दिसेल. अजून महत्त्वाची गोष्ट अशी, की तुम्ही हे चेंज देखील करू शकता. इथे बघा, काही ग्राफ तुम्हाला हायलाइट होतायत आणि काही ग्राफ हे हायलाइटमध्ये नाही. जसं हा ग्राफ, हे हायलाइटेडमध्ये नाहीये. धिस ग्राफ इस हायलाइटेड. सो मी याला जर क्लिक केलं, तर बघा माझा ग्राफ चेंज होणार. आलं लक्षात? सो इथे भरपूर सारे ग्राफ आहेत. जर मी याला क्लिक केलं, तर बघा हा ग्राफ, राइट? मग हा ग्राफ जरा छान दिसतोय या केसमध्ये. इथे अजून जर मी इथे नेमवर क्लिक केलं, तर माझे नेम्स इथे हायलाइट होतात. इथे कशा पद्धतीने आहे, तर जितका जास्त प्रॉफिट तितका मोठा बॉक्स. अशा पद्धतीने हा ग्राफ. म्हणून याला म्हणतात ट्री ग्राफ. जर तुम्ही इथे बघितलं, तुम्हाला इथे खाली नावही दिसत असेल, ट्री मॅप्स. राइट? इथे क्लिक केलं, की खाली तुम्हाला येते बघा. फॉर टेम्पररीली ट्राय वन ऑर मोर डायमेन्शन्स आणि वन ऑर मोर मेजर्स असं. सो अशा पद्धतीने तुम्ही याला ग्राफ करू शकता. राइट? तुम्हाला याने सगळ्यात कमी देखील भेटेल, सगळ्यात जास्त कोण प्रॉफिट देतंय हे सुद्धा भेटेल. जर तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये पाहिजे, तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये देखील डेटा भेटणार आहे. इथे मी करतीये डिसेंडिंगमध्ये हा डेटा माझा झाला डिसेंडिंगमध्ये. मी जर एखाद्याला क्लिक केला, तर हा सिंगल क्लिक देखील होतोय. आणि इथे बघा कॅलिफोर्नियामध्ये सगळ्यात जास्त डेटा आहे आणि टेक्सास अ, जे काही स्टेट आहे, तिथे सगळ्यात कमी प्रॉफिट आहे. राइट? सो तुम्ही कुठलाही डेटा इथे, कुठलाही ग्राफ इथे निवडू शकता आणि कुठलाही डेटा कॉलम तुम्ही इथे निवडू शकता डेटा एनालिसिस करण्यासाठी.
आलं लक्षात? चला अजून एक ग्राफ मी तुम्हाला बनवून दाखवते. सो यामध्ये मी रिजन वाईज आपण सेल बघू, की कोणता रिजन सगळ्यात जास्त सेल मला देतोय. ठीक आहे. सो मी प्रॉफिट न घेता आता मी सेल घेणार, सम ऑफ सेल्स. तर इथे बघितलं तर वेस्ट जो रिजन आहे, तो सगळ्यात जास्त सेल मला प्रोव्हाईड करतोय. वेस्ट रिजन. त्यानंतर आहे साउथ रिजन. साउथ रिजन मला सॉरी त्यानंतर आहे ईस्ट रिजन. ईस्ट रिजन मला सेकंड नंबरला प्रॉफिट सेल्स प्रोव्हाईड करतोय. देन आहे सेंट्रल आणि ॲट द एंड आहे साउथ वन, राइट? सो तुम्ही बार बघून हे ठरवू शकता. आता यामध्ये पण जर अजून एक गोष्ट तुम्हाला ॲड करायची असेल, की ठीक आहे आता हे तर तुम्हाला कळालंय, की कुठल्या बेसिकली रिजनमध्ये किती जास्त प्रॉफिट किंवा लॉस होतोय. इथे पण याला पण मी असेंडिंग, डिसेंडिंग करू शकते. राइट? इथे 2 बटन्स आहेत. याने मी रोला कॉलम आणि कॉलमला रोज करू शकते. ठीक आहे. सो हे झालं डिसेंडिंग. मला लगेच लक्षात येतंय वेस्टमध्ये सगळ्यात जास्त आहे आणि साउथमध्ये कमी आहे. पण यामध्ये देखील अजून मला जर रिजन सॉरी कॅटेगरी वाईज जर मला डिसाईड करायचंय, तर मी या रिजनमध्ये कॅटेगरी देखील टाकणार. राइट? सो बघा वेस्टमध्ये कुठली कॅटेगरी आता इथे मी बघा हां, ठीक आहे. इथे तुम्हाला दिसेल, की वेस्टमध्ये फर्निचर जी कॅटेगरी आहे, ती सगळ्यात जास्त सेल होतीये. ईस्टमध्ये टेक्नॉलॉजी कॅटेगरी सगळ्यात जास्त सेल होतीये. सेंट्रलमध्ये टेक्नॉलॉजी आहे आणि साउथमध्ये देखील टेक्नॉलॉजी आहे. राइट? म्हणजे फक्त वेस्ट असं रिजन आहे, की ज्यामध्ये फर्निचर जे कॅटेगरी आहे, त्याचं सेल सगळ्यात जास्त आहे. आणि सगळ्यात कमी सेल साउथमध्ये होतोय. त्याच्यातही सगळ्यात कमी सेल फर्निचरचा साउथमध्ये होतो. आलं लक्षात? सो या पद्धतीने तुम्ही हे अॅनलाईज करू शकता. ऑर एल्स तुम्ही हा ग्राफ निवडला तर बघा, यामध्ये देखील तुम्हाला कलर वाईज डेटा भेटेल, की कुठला कलर आता इथे सेंट्रलला एक कलर असाइन केलाय, ईस्टला एक कलर असाइन केलाय, साउथला एक कलर आहे आणि वेस्टला एक कलर आहे. आता इथे फर्निचर कॅटेगरी वाईज तुमचा डेटा डिस्ट्रिब्यूट झालाय. इथे हा सगळा फर्निचरचा डेटा आहे, हा ऑफिस सप्लाईजचा डेटा आहे आणि हा टेक्नॉलॉजीजचा डेटा आहे. आलं लक्षात? सो या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही वेगवेगळे ग्राफ्स, वेगवेगळे पॅटर्न्सचा वापर करून डेटामधून महत्त्वाचे इन्साइट्स काढू शकता. खूप ईझी वेनी, खूप ईझी पद्धतीने, राइट? सो आय होप तुम्हाला ह्या गोष्टी सर्व कळाल्या असतील. अजून एक आपण ग्राफ घेऊ शकतो. स्टेट वाईजच घेऊयात, तर मी कॉलम्न्समध्ये स्टेटस टाकेल. सॉरी रादर दॅन स्टेट कॅटेगरी वाईज घेऊया. तर मी कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगते, प्रॉफिट आणि लॉस, सेल्स, राइट? हे अशा पद्धतीने येतोय. मी जर असं केलं, तर बघा फर्निचरमध्ये प्रॉफिट आणि लॉसचा रेशिओ हा आहे. राइट? ऑफिस सप्लाईजमध्ये प्रॉफिट आणि सेल्सचा रेशिओ हा आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रॉफिट आणि सेल्सचा रेशिओ हा आहे. म्हणजेच मी जर म्हटलं फर्निचर, तर फर्निचरमध्ये सेल जरी जास्त होत असेल, तरी देखील प्रॉफिट सेलच्या मानाने खूप कमी आहे. राइट? ऑफिस सप्लाईजच्या केसमध्ये सेलच्या मानाने प्रॉफिट जर मी कन्सिडर केला, तर रेशिओ आणि टेक्नॉलॉजीच्या पण केसमध्ये जो रेशिओ आहे, तो निअर अबाउट जवळपास सारखा आहे. पण फर्निचर नावाचा जो कॉलम आहे, त्यामध्ये जो प्रॉफिट आणि सेलचा रेशिओ आहे, तो अगदीच कमी आहे. राइट? सो ही एक गोष्ट आपल्या निदर्शनास येते या ठिकाणी, की फर्निचरचा सेल आणि प्रॉफिट रेशिओ खूप कमी आहे रादर दॅन टेक्नॉलॉजी आणि ऑफिस सप्लायर्स. राइट? सो आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील आणि डेफिनेटली आपण खूप डीप डाइव्ह करणार आहोत या अ, पूर्ण टूलवर, की गोष्टी कशा अप्लाय होणार आहे. याच्याच सोबत पॉवर BI नावाचं देखील एक टूल आहे, की जे तुम्ही व्हिज्युअलायझेशनसाठी वापरू शकता. ठीक आहे? सो आय होप तुम्हाला कळालं. तुम्ही ह्या गोष्टी अजून एक्सप्लोर कराल अँड थँक यू सो मच अँड विल स्टॉप हिअर. सो या पद्धतीने आपण इथे विश्लेषण आणि अंतर्दृष्टी गोळा कशी करायची ही गोष्ट शिकलो. सो आय होप तुम्हाला या गोष्टी कळाल्या आणि दॅट्स ऑल. थँक यू.